नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डाळ तांदूळाचे अप्पे बनवणार आहोत. इथे माझ्याकडे 2 कप भरून इडलीचं बॅटर बाकी होतं. तर या बॅटरमध्येच मी एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा, एक मध्यम आकाराचं बारीक कापलेलं टोमॅटो, 2 ते 3 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकून सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात. सर्व जिन्नस छान एकजीव झाले आहेत. आता इथे मी गॅसवर अप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो करून त्यामध्ये 2-2 चमचे बॅटर टाकूयात. अप्पे पात्रात आधी कडांनी बॅटर टाकायचं व नंतर मध्यभागी बॅटर टाकायचं. कारण अप्पे पात्र मध्यभागी जास्त गरम झालेलं असल्यामुळे अप्पे मध्यभागी जास्त जळू शकतात. व्यवस्थित अप्पे पात्रात बॅटर टाकून झाल्यावर त्यावर झाकण ठेवूयात व लो टू मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटे अप्पे शिजवून घेऊयात. आता 5 मिनिटानंतर झाकण काढूयात व चमच्यानी अप्पे पलटी मारून त्याची दुसरी बाजू पण शिजवून घेऊयात. आधी मध्यभागातील अप्प्यांची बाजू पलटी मारायची व नंतर कडांचे अप्पे पलटी मारून घ्यायचेत. आता यावर झाकण ठेवून आणखी 2 ते 3 मिनिटे अप्पे शिजवून घ्यायचेत. आता 3 मिनिटानंतर पहा, अप्पे दोन्ही बाजूंनी छान शिजले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व अशाच प्रकारे बाकी राहिलेले अप्पे सुद्धा बनवून घेऊयात. मस्त चविष्ट व रुचकर असे डाळ तांदूळाचे अप्पे टोमॅटो केचप सोबत सर्व करा. चवीला अप्रतिम लागतात. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.